विधायक माननीय गिरीशजी व्यास, उपस्थित सर्व सत्कार मूर्ती, या बहुविधी शिक्षण संस्थेचे कार्यवाह आमचे परममित्र केशव भाऊ आणि उपस्थित सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षिका, बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मानकर गुरुजींच्या जयंतीनिमित्त माझा सत्कार करण्यात आला, याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे। मानकर गुरुजींसोबत विद्यार्थी परिषद म्हणून, शिक्षक परिषद म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही बरेच दिवस घालवले, बरेच दिवस काम केले। या सर्व कामामध्ये मानकर गुरुजींचं प्रचंड मार्गदर्शन आम्हाला मिळालं। पक्षशिस्त, पक्ष कार्यपद्धती हा विषय देखील आम्हाला त्यांच्या वागणुकीवरून समजला। मी एका प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये फिरवलेला होतो, त्यावेळेला मला कळलं त्यांचं निधन झालं। आम्ही तो वर्ग बंद करून या ठिकाणी आलो। एवढा मोठा माणूस, महाराष्ट्राच्या एका टोकाला राहणारा, पण भारतीय जनता पार्टी सारखा एवढा मोठा पक्ष ज्यांनी अगदी सुरुवातीपासून निर्माण केला, भारतीय जनता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष आणि सक्रिय काम, झंझावाती दौरे, हारलेला उमेदवार असो, सहकारातला की जिंकलेला उमेदवार, मानकर गुरुजी भेटायला आलेच पाहिजे। इतकं मोठं काम त्यांनी केलं। त्यांच्या जयंती प्रसंगी सत्कार होणं हे मी माझं अवभाग्य समजतो। स्टील का जो पाईप आहे ना, माझ्या सगळ्या वाटचालीत केशव भाऊंनी मला बरंच सहकार्य केलंय। ते आमदार असताना माझं शिक्षक परिषदेचं काम सुरू होतं, त्या काळात त्यांनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आम्हाला आमदार नसताना भरपूर मदत केली। तसंच मी ज्या शाळेचा प्राचार्य होतो, नवप्रभात ज्युनियर कॉलेज वरती, त्या ठिकाणी देखील त्यांनी आमदार निधीतून मला एक मोठा हॉल दिला। त्या प्रसंगी माननीय नितीनजी गडकरी, आपले राष्ट्रीय अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे, ते त्या ठिकाणी आले होते लोकार्पण कार्यक्रमात। केशवभाऊचाही माझा संपर्क आणि सहवास सततचा आहे। केशवभाऊंनी विनंती केल्यामुळे मी या ठिकाणी सत्काराला आलो, मी त्यांचा अत्यंत आभारी आहे। आपण सर्व इथे आलात आणि या सत्कार कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली आणि आमच्या सत्कार मूर्तींचा सत्कार बघितला, अनुभवला आणि पुन्हा एकदा मानकर गुरुजींची आठवण ताजी करून दिली। त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा व आयोजकांचा फार फार आभारी आहे। धन्यवाद, धन्यवाद। जय श्रीराम।